रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 22 जानेवारी 2026 आपण आपल्या 83व्या दिवसाच्या परिक्रमेतल्या पडावामध्ये हनुमान मंदिर चकदेही या ठिकाणाहून सुरुवात करत आहोत. हनुमान मंदिरातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्यासाठी. काल संध्याकाळी आपण परवानगीने या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो. त्या ठिकाणी भोजन प्रसादी घेऊन आपण संध्याकाळची विश्रांती घेतलेली आहे आणि आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर काल आपण या उजव्या बाजूने पुढे आलो होतो, तर हा रस्ता जो डांबरी आहे तो क्रॉस करून आपल्याला सरळ या डाव्या बाजूने पुढे मार्गस्थ व्हायचं. आता रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा गावातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग आहे. आता रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन होत आहे. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ सरळ या मार्गाने पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला एक सिमेंटचा मार्ग आहे, त्या मार्गाने आता पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या मार्गाने गावाच्या बाहेर पडलोय आणि या ठिकाणी आपल्याला एक आडवा मार्ग लागलेला आहे आणि डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचा आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे. या सरळ सरळ मार्गाने आता आपल्याला कापा या गावापर्यंत पोहोचायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 3 किलोमीटर आपण मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी पिपरिया टोला हे गाव आपल्याला लागलेलं आहे. या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. नर्मदे हर. आपला हा मार्ग नर्मदा मैयाच्या जवळूनच चालू आहे. 2-3 शेत पलीकडून नर्मदा मैया प्रवाहित आहेत आणि आपला हा प्रमुख मार्ग आहे पुढे कापा या गावाकडे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चकदेही गावापासून साधारण 4.5 किलोमीटर या प्रमुख रस्त्याने आपण पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी कापा गावाची कमान लागलेली आहे. या कापा गावात आपण आता प्रवेश करून पुढे मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे कापा गाव आहे. या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावात प्रवेश करून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी चढ लागलेला आहे. या चढाने आपल्याला चढून पुढे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा चढ आहे. साधारण 300 मीटरचा चढ दिसतोय हा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी या कापा गावामध्ये स्थित जे आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आपण चाय प्रसादी आणि बालभोग याचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा मार्ग आहे पुढे जाण्यासाठीचा. आपल्याला 8 ते 10 दिवसापूर्वी हर्षल सुभाष पाटील साहेबांनी काही रक्कम पाठवली होती आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी त्यांच्या आई आणि वडिलांच्या स्मरणार्थ. तर त्यातील 500 रुपये आपण या आश्रमामध्ये त्यांच्या नावे दिलेले आहेत रोख स्वरूपामध्ये. कारण या गावामध्ये रेंज नाहीये कोणत्याच प्रकारची, त्याच्यामुळे आपल्याला रोख स्वरूपात या ठिकाणी ती रक्कम द्यावी लागली. श्री हर्षल सुभाष पाटील साहेबांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा पुढे जाण्याचा मार्ग आहे. आता हा मार्ग आता संपणार आहे आणि आपल्याला शेतातून पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्याचबरोबर काल दिवसभरामध्ये आपल्याला राजश्रीताई अशोक जाधव यांनी आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी 501 रुपये पाठवलेले आहेत. त्यानंतर श्री पंकज साहेब यांनी आश्रमात सेवा म्हणून देण्यासाठी 501 रुपये पाठवलेले आहेत. त्याचबरोबर गुप्तदान आपल्याला पुन्हा 500 रुपये प्राप्त झालेलं आहे. सर्व भक्तांचं मनपूर्वक आभार. सर्वांसाठी आपण नर्मदा मैया चरणी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपला पुढचा मार्ग आहे. पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे बघा या ठिकाणी आणि ती पहाडी दिसते. त्या पहाडीच्या अलीकडून नर्मदा मैया प्रवाहित आहे. आता हा मार्ग संपून आपल्याला शेतातला पगदंडी मार्ग लागेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2 मार्ग लागलेले आहेत. एक सरळ चाललाय आणि एक डाव्या बाजूला चाललाय. आपल्याला सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
आता आपण फडकी संगम या तीर्थापर्यंत मार्गस्थ होत आहोत. रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी थोडंसं पुढे आल्यानंतर हा मार्ग सरळ चाललेला आहे आणि या ठिकाणी उजवीकडे जाणारा एक मार्ग आहे या पहाडीकडे, तर या टेकडीकडे. तर या मार्गाने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे. या पहाडीवरती चढून वरती आल्यावर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी आपण साधारण 300-400 मीटर या पहाडीवरती मार्गस्थ झाल्यावरती या घरांपासून खाली जाण्यासाठी मार्ग आहे बघा. खडकी आश्रमचा बोर्ड लिहिलेला आहे. इथून आपल्याला आता खाली उतरायचंय. रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारचा हा आता शेतातून आपला पगदंडी मार्ग चालू झालेला आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर समरहा टोला म्हणून हे गाव पुढे दिसतंय आपल्याला. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा थोडंसं पुढे आल्यानंतर एक नाला लागलेला आहे. या नाल्यातून आता पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर या निसर्गरम्य वातावरणातून आपण शेताच्या कडेकडेने या पाऊल वाटेने मार्गस्थ आहोत. नर्मदा मैयाचा मुख्य प्रवाह आपल्यापासून एक साधारण 400-500 फुटावरतीच आहे, पण हा शेतातून मार्ग आहे कारण किनाऱ्याने मार्ग त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हावं लागतंय. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता बघा आपण या पर्वताकडे तोंड करून उभे आहोत. हा सरळ जर पगदंडी मार्गाने आपण गेलो तर नर्मदा मैयाच्या किनारी जातो, पण तिथून पुढे जाण्याचा मार्ग नसल्यामुळे आपल्याला या शेताच्या कडेने डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. पुढे गेल्यावरती किनारा आपल्याला लाभेलच. बघूयात आता पुढे आपल्याला किती वेळ किनारा आज लाभतो ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या शेतातल्या मार्गाने आपण पुन्हा त्याच्या पुढच्या वस्तीवरती आलोय आणि इथून पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या वस्तीतला हा मुख्य रस्ता लागलेला आहे. तिथून आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर वस्तीतून पुढे साधारण 300-400 मीटर आल्यानंतर या ठिकाणी एक रिबीन लावलेली आहे. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या उजव्या बाजूने मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला समोर नर्मदा मैयाचं दर्शन होत आहे. आपण आता जवळ जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शेतातून थोडंसं पुढे येऊन बाहेर पडलोय आपण, तर या ठिकाणी अशा प्रकारचा हा मोठा मार्ग दिसलेला आहे आपल्याला आता ह्या पहाडीच्या कडेकडेने. तिथून आपण पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी नर्मदा मैयाच्या पात्राचं दर्शन होत आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपला हा या दगडातून मार्ग चालू आहे पुढे नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. किनाऱ्याने चालताना जो आनंद आहे ना तो थोडासा वेगळाच असतो. रस्त्यामध्ये चालताना काय होतं, ते डांबर आणि घरं ह्याच्यापेक्षा पलीकडे आपल्याला काहीच दिसत नाही. मार्ग कसा उरकेल एवढाच आपला विचार असतो. आणि या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारी जाताना आपल्याला आनंद घेत नर्मदा मैयाचं दर्शन करत नामस्मरण करत मार्ग आपण पुढे मार्गस्थ असतो. फक्त काय, एखादा ठिकाण शांत सापडलं तर आपण त्या ठिकाणी थोडा वेळ थांबून साधना करतो. त्याच्यामुळे थोडंसं अंतर आपलं कमी मार्गस्थ होतं, बाकी काहीच होत नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पण ज्यांना पायामध्ये प्रॉब्लेम आहे, गुडघ्यात प्रॉब्लेम आहे, उठायला बसायला अडचण आहे, अशा व्यक्तींनी या तटाच्या मार्गाने येऊ नये. कारण बऱ्याच वेळा आपल्याला खालीवर या ठिकाणाहून पहाडीने उतरावं लागतं. हे दगड धोंडे मोठे असतात, त्याच्यावरून आपल्याला मार्गस्थ व्हावं लागतं. कालचाही मार्ग तुम्ही बघितला असेल, थोडासा खडतर आहे. तिथपर्यंत खूप सोपं होतं, पण तेवढाच एक मार्ग थोडासा खडतर होता. त्याच्यामुळे त्या ठिकाणाहून येताना ज्यांना पायाचे प्रॉब्लेम असतील त्यांनी त्या मार्गाने येऊ नये. बघा आता अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपल्याला जाण्याचा. प्रत्येक वेळेस आपल्याला पायऱ्या चढण्यासारखं आणि पायऱ्या उतरण्यासारखं जावं लागतं. ज्याला पायात प्रॉब्लेम असेल त्यांनी विचार करून यावं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण फडकी संगमच्या जवळ येऊन या ठिकाणी पोहोचलोय. साधारण अर्धा किलोमीटर फडकी संगम या ठिकाणाहून आहे. पण या ठिकाणी नर्मदा मैयाच्या प्रवाहाचा जो नाद आपल्याला ऐकू येतोय, त्या नादाचं आपण थोडं ध्यान करत या ठिकाणी बसलो आणि त्यातूनच आपल्याला
जो नर्मदा मैयाच्या नर्मदाष्टकम मधला तिसरा श्लोक आहे त्यावरती थोडी बोलण्याची इच्छा झाली, म्हणून आपण थोडस बोलण्याचा प्रयत्न करतोय. तिसरा श्लोक काय आहे? महागभीर नीरपूर पापधूत भूतलम ध्वनत समस्त पातकारी दारितापदाचलम जगल्लये महाभये मृकंडुसूनु हर्म्यदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. या श्लोकामध्ये नर्मदा मैयाचं जे महागंभीर असं स्वरूप आहे आणि जी दैवी संपदा आहे नर्मदा मैयाची, पात नाशक करण्याची जी क्षमता आहे त्याबद्दलचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. पहिल्या चरणात काय सांगितलंय? महागभीर नीरपूर पापधूत भूतलम. म्हणजे काय? या नर्मदा मैयाचं जल अशा प्रकारचं आहे की या पृथ्वीवरचं कितीही गंभीर असं पाप जरी असलं तरी ते पाप धुवून टाकण्याची, त्या पापाचा नाश करण्याची ताकद नर्मदा मैयामध्ये आहे. कारण नर्मदा मैयाचा प्रवाह सुद्धा काही ठिकाणी महागंभीर असा आहे, काही ठिकाणी मधुर असा आहे, काही ठिकाणी गोड असा आहे. अशा प्रकारचा प्रवाह नर्मदा मैयाचा आहे आणि त्याच प्रकारची ताकद, त्याच प्रकारची क्षमता नर्मदा मैयामध्ये आहे की या पृथ्वीवरचं कोणत्याही कल्पातलं कोणत्याही पद्धतीचं पाप जरी असेल तरी त्याचं पातक करण्याची क्षमता या नर्मदा मैयामध्ये आहे, असं या पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं चरण काय म्हणतंय? ध्वनत समस्त पातकारी दारिता पदाचलम. म्हणजे हा जो आता आपल्याला नर्मदा मैयाच्या प्रवाहाचा ध्वनी जो येतोय, जो नाद आपल्याला ऐकू येतोय, त्या नादाचं जरी ध्यान करत बसलं, मनन करत बसलं, चिंतन करत बसलं किंवा त्या नादाच्या जवळ जरी आपण ध्यान लावून बसलो तरी सर्व पापांचं नाश आपल्या होईल. ध्वनत समस्त पातकारी दारिता पदाचलम. सर्व प्रकारचं पाप हे या ठिकाणाहून नष्ट होईल. या जगाचा ज्यावेळेस या कल्पाचा सर्व नाश झाला, महाप्रलय आला होता, त्यावेळेस सुद्धा या नर्मदा मैयाने मृकंडू पुत्र मार्कंडेय ऋषी यांना या प्रलयातून वाचवून ठेवलं होतं. अशा प्रकारची ताकद या नर्मदा मैयामध्ये आहे आणि अशा या नर्मदा मैयाच्या चरणांना आपण वंदन करतो, नमस्कार करतो, असं शेवटच्या चरणात सांगितलेलं आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. अशा प्रकारचा हा अर्थ थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसा खूप मोठा अर्थ काढायचा म्हटलं तर यातून निघू शकतो, पण या अल्पबुद्धीने जे काही सुचलं या ठिकाणी बसल्यानंतर ते मांडण्याचा प्रयत्न केलाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी थोडा वेळ बसून आपण साधना करून पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा आता पुढे जाण्यासाठीचा मार्ग आहे. जो पलीकडे आपल्याला नर्मदा मैयाचा प्रवाह दिसतोय त्या पर्वत रांगेच्या अलीकडून, तर त्या पर्वत रांगेच्या किनाऱ्याने आपल्याला जायचंय. बघूयात तिथे गेल्यावरती आपल्याला कशा प्रकारचा मार्ग आहे तो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी थोडस वरती आल्यानंतर आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी डाव्या बाजूने ही फडकी मैया आलेली आहे आणि समोर नर्मदा मैया आहे. या ठिकाणी हा फडकी नर्मदा मैयाचा संगम आहे. असं पवित्र हे स्थान आहे. या ठिकाणी पण या फडकी मैयातून पलीकडे जाऊन पुढे पगदंडीने मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडी मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत. त्या ठिकाणी मंदिर दिसतंय, तिथे जाऊन आपण चौकशी करूयात पुढचा मार्ग कसा आहे तो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी नर्मदा मैयाला जाऊन भेटणारा अजून एक प्रवाह लागलेला आहे. तो प्रवाह आपण पार करून जातोय पलीकडे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या फडकी संगमावर छोटासा आश्रम आहे. नन्हेलाल झाडिया यांचा आश्रम आहे छोटस. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या आश्रमामध्ये आपण आपल्याला 8 ते 10 दिवसापूर्वी हर्षल सुभाष पाटील साहेबांनी काही रक्कम पाठवली होती. त्यातली 1001 रुपये रक्कम आपण या आश्रमात जे बाबा आहेत त्यांच्या नातवाच्या खात्यावरती फोनपे द्वारे पाठवलेली आहे. श्री हर्षल साहेबांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती आणि उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला मैयाच्या किनारे अशा प्रकारचा हा मार्ग आहे. सिवनी या गावापर्यंत आपल्याला आता या मार्गाने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या तटातटाने या दगडी मार्गातून पुढे मार्गस्थ आहोत. फक्त सावकाश या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने पुढे शिवनीपर्यंत हा मार्ग आहे. त्याच्या पुढे कसा मार्ग आहे तो आपण तिथे गेल्यावर बघूया. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा मार्ग आहे. आता जायचं कसं बघा. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून आपण खाली उतरलोय आणि मग मैयाच्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या अवघड मार्गातून आपण आता खाली आलो या ठिकाणी आणि पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. किती सुंदर असं दृश्य आहे या ठिकाणाहून बघा. त्या पलीकडच्या 2 मंदिरं आपल्याला दिसतात आहेत पलीकडे. तिथून आपण मार्गस्थ झालो होतो आणि या किनाऱ्याने इथपर्यंत आलोय. आणि आता आपण त्या दगडांच्या मार्गातून बाहेर पडलोय आणि मैयाच्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी पण बघा पुढे बघितल्यानंतर किती सुंदर असं दृश्य आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर हा जो पगदंडी मार्ग आहे आपल्याला वरती घेऊन चाललाय. बघूयात हा मार्ग आपल्याला आता कुठपर्यंत नेतोय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून आता आपण किनारा मार्ग सोडून वरती पगदंडीने शिवनी या गावाकडे चाललोय असं वाटतंय. बघूयात आता हा मार्ग आपल्याला कुठपर्यंत नेतोय ते. पण कदाचित आता आपला किनारा मार्ग थोड्या वेळासाठी सुटणार आहे असं वाटतंय. वरती आल्यानंतर समोर जी वस्ती दिसते त्या वस्तीच्या दिशेने आपण मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या शिवनी गावापर्यंत आलेलो आहे. पुढे आपल्याला आता एक रस्ता लागणार आहे. या ठिकाणी या शेतातून बाहेर पडल्यानंतर एक सिमेंटचा गावातला रस्ता दिसलेला आहे आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गेट मधून आपण बाहेर पडलोय. या ठिकाणी सिमेंटचा रस्ता आहे. हा पाठीमागचा रस्ता गावात जातोय. तर पुढे बघा अजून एक मोठा रस्ता आहे सिमेंटचा. या मार्गाने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारच्या या सिमेंटच्या मार्गाने आपण आता पुढे कुटराई या गावाकडे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे शिवनी गाव आहे. या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या शिवनी गावातून सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर एक मुख्य चौक लागलेला आहे. त्या चौकातून आपल्याला या ठिकाणी लाईटचा खांब आहे. त्याच्या अलीकडून एक रस्ता आतमध्ये चाललाय. तिथून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शिवनी गावातून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर पुन्हा आपण नर्मदा मैयाच्या किनारी आलेलो आहोत. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या किनाऱ्या मार्गाने आता आपण पुढे मार्गस्थ आहोत. किती वेळ किनारा आहे माहित नाही, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण या किनाऱ्या मार्गाचा आनंद घेत नामस्मरण करत पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपल्याला नर्मदा मैयाच्या तटातटाने जाण्याचा. आपण कटुराई या गावापर्यंत मार्गस्थ होणार होतो, पण तो मार्ग आपल्याला कुठे सापडलाच नाही. आपण त्याच्यामुळे नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 1 किलोमीटर झालेलं आहे. आपण अशा दगडांमधनं पुढे मार्ग शोधत चाललोय. कोणताही मार्ग या ठिकाणी नाहीये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे पाठीमागून आपण आलोय आणि पुढे मार्गस्थ होत आहोत. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या मोठ्या मोठ्या दगडांमधनं आपण पुढे मार्गस्थ होऊन या ठिकाणी अशा प्रकारचा हा मार्ग लागलेला आहे आता. आणि या ठिकाणी बघा नर्मदा मैया आपल्या उजव्या बाजूला टर्न घेतीये. तिथे एक घाट दिसतोय. त्या घाटापासून कदाचित मार्ग हा संपणार आहे असं वाटतंय आपल्याला. बघूयात तिथपर्यंत जाऊन. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने पाठीमागून आपण आलोय. इथे झाडाखाली मस्तपैकी थोडा वेळ विश्रांती करून आता पुन्हा
किनारा मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत. तो जो मगाशी घाट दिसत होता तो अजून या ठिकाणाहून साधारण अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावरती दिसतोय समोर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या घाटापर्यंत आपण पोहोचलोय. हा बसखडी गावातला हा घाट आहे. या घाटापासून आता मार्ग कसा येतो आपल्याला कुणाला तरी विचारावं लागेल आणि मग पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी वरती मंदिर आणि आश्रम दिसतंय. आपण तिथपर्यंत जाऊन चौकशी करूयात आणि मग पुढे मार्गस्थ होऊयात. नर्मदे हर. या घाटापासून वरती जाण्याचा जो मार्ग आहे त्याने आपण आता वरती चढत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. वरती आल्यानंतर या ठिकाणी सरळ मार्ग आहे सिमेंटचा, त्याने आपल्याला थोडंसं पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सिमेंटच्या मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी खाली जाण्यासाठी एक मार्ग आहे. त्या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा पुढचा मार्ग आहे आता आपला. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून पुढच्या कुटराई या गावापर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये बघा दगड आहेत आणि दगडांना चुना लावलेला आहे. अशा प्रकारच्या ह्या खुणा केलेल्या आहेत. या खुणा कुठपर्यंत आहेत माहित नाही, पण या मार्गाने आपण सरळ पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या शेतातल्या पगदंडी मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा जो पगदंडी मार्ग आहे हा नर्मदा मैयाच्या किनाऱ्याच्या जवळच आहे. ही जी पहाडी दिसते या पहाडीच्या अलीकडून नर्मदा मैया प्रवाहित आहे आणि आपण या किनारा मार्गाने पुढे चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या रस्त्याने सरळ सरळ पुढे आल्यावर पुन्हा आपण नर्मदा मैयाच्या तटाजवळ पोहोचलोय आणि इथं एक मंदिर दिसतंय. तिथपर्यंत जाऊयात आणि पुढचा मार्ग कसा आहे ते आपण बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मंदिरामध्ये आतमध्ये आश्रम स्थित आहे. तिथे आपण चाय प्रसादी स्वीकारून पुढे मार्गस्थ होत आहोत. मंदिरातून बाहेर आल्यानंतर एक पगदंडी मार्ग दिसतो. त्या पगदंडी मार्गाने आपल्याला पुढे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा समोर दिसणारा पगदंडी मार्ग आहे. खाली उतरून जायचंय आपल्याला. नर्मदा मैयाच्या किनाऱ्याच्या साधारण 400-500 फुटावरूनच आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा आपण नर्मदा मैयाच्या किनारी आलोय आणि या किनाऱ्याने आता या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या जंगलातील मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याच्या प्रवाहाचं पात्र लागलेलं आहे. कोणती तरी मैया असेल, ही आपल्याला नाव माहित नाही. याच्यातून आपल्याला पलीकडे मार्गस्थ व्हायचंय. पुढे झेंडे लावलेले आहेत, त्या झेंड्यांच्या दिशेने आपण मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या शेतातून आपण शेतातल्या या गेटने बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूला मार्गस्थ झालोय. आता आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने पुढे कटुराई या गावातील आश्रमापर्यंत मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या शेतातल्या गेटमधून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने एक पगदंडी मार्ग दिसलेला आहे. त्याने आपण पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी. आपण या ठिकाणी थोड्या वेळ बसून विश्रांती करूयात आणि नर्मदा मैयाचं दर्शन घेत बसूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण विश्रांती करून पुढे मार्गस्थ होत आहोत. तिथून उठण्याची इच्छा तर होत नव्हती, एवढं शांत वातावरण त्या ठिकाणी होतं, पण तरी आपल्याला आता पुढे मार्गस्थ व्हावं लागणार आहे. कारण वेळ शिल्लक नाही तेवढा आपल्याकडे. 4:15 वाजलेले आहेत आणि अजून आश्रमापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल हे आपल्याला माहित नाही. अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ पुढे आल्यानंतर जी समोर एक प्रवाहित असणारी मैया दिसतीये आणि त्याच्या पलीकडे आश्रम स्थित आहे. ही जी समोरची मैया आहे प्रवाहित आहे ती सिलगी मैया आहे. या ठिकाणी हे सिलगी मैयाचं पात्र आहे आणि समोर नर्मदा मैया आहे. असं हे सिलगी आणि नर्मदा मैयाचा संगम असणारं तीर्थ आहे. या ठिकाणी आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मैयातून आपण या दगडांच्या पुलाने पुढे मार्गस्थ झालेलो आहोत आणि पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला आश्रम आहे.
आता आपण तिथपर्यंत जाऊयात आणि त्यांच्या परवानगीने त्या ठिकाणी आज संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबण्याचा प्रयत्न करूया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण आहोत सिलगी मैया आणि नर्मदा मैयाच्या संगमाच्या तीर्थामध्ये. या ठिकाणी आपण दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून आता आश्रमावरती मार्गस्थ होत आहोत. आश्रमामध्ये आपण आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी परवानगी घेतलेली आहे. आज आपण दिवसभरामध्ये साधारण 23 किलोमीटरचा परिक्रमेतला पडाव नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने करून या ठिकाणी कुटरई या गावातील आश्रमामध्ये आपण विश्रांतीसाठी थांबत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.